रामकृष्ण हरी मंडळी, आज आपण बनवतोय 1 कप साबुदाण्याची वर्षभर टिकेल अशी खुसखुशीत रेसिपी। त्यासाठी 1 कप साबुदाणा रात्रभर पाण्यामध्ये भिजवून घेतलेला आहे। तर या कपाने मोजून आपण 1 कप साबुदाणा घेतला होता, तो भिजवून घेतलेला आहे। गॅसवरती कढई ठेवलेली आहे, त्यावरती आपण 4 कप इतकं पाणी टाकायचं आहे। 1 कपासाठी आपल्याला 4 कप इतकं पाणी घ्यायचं आहे। पाणी उकळून घ्यायचं आणि उकळत्या पाण्यामध्ये आपण भिजवलेला साबुदाणा घालून घ्यायचा आहे। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर आपण मध्यम गॅसवरती 5 ते 10 मिनिटांसाठी हा साबुदाणा शिजवून घ्यायचा। इथे बघा साबुदाणा छान फुललेला आहे, पण अजून तो शिजला नाही। ट्रान्सपरंट होईपर्यंत म्हणजे अगदी काचेसारखे दिसेपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचे। साबुदाणा शिजत आहे तोपर्यंत आपण बटाटे किसून घेऊया। 2 इथे मध्यम आकाराचे बटाटे साले काढून घेतले ना, असा उभा बटाटा धुवून आपण किसायचा, म्हणजे जो किस आहे तो लांब लांब पडतो। किस इथे किसून झालेला आहे। आता स्वच्छ पाण्यामध्ये 2 ते 3 वेळा आपल्याला हा किस आहे तो व्यवस्थित धुवून घ्यायचा, म्हणजे आपला जो किस आहे तो पांढरा शुभ्र दिसतो आणि त्यामध्ये तो काळा देखील पडत नाही। किसल्यानंतर धुतल्यानंतर बटाटा आपल्याला अशा प्रकारे पाण्यातच ठेवायचा आहे, नाहीतर तो काळा पडतो। तर इथे बघा साबुदाणा जवळपास थोडासा शिजलेला आहे, परंतु पाणी जे आहे तर ते खूप कमी वाटते। त्यासाठी आणखीन एक वाटीभर मी पाणी त्यामध्ये घातलेलं आहे, म्हणजे आणखीन 1 कप घातलेलं आहे। झाकून आपल्याला 5 ते 10 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे। इथे बघा अगदी साबुदाणा ट्रान्सपरंट झालेला आहे। तिथे आपलं मिश्रण शिजत आलेलं आहे। आता त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि 1 चमचा आपण मिरचीची पूड टाकलेली आहे, म्हणजे सुक्या मिरच्या इथे मी मिक्सरमध्ये वाटून घेतलेल्या आहे। पूर्णपणे बारीक पण केल्या नाहीत किंवा मोठ्या पण ठेवल्या नाहीत। आता गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि त्यामध्ये आपण खिसलेलं जे बटाटा होता तर तो व्यवस्थित पिळून घ्यायचा आणि त्यामध्ये मिक्स करून घ्यायचा। बटाटा जास्त वेळ आपल्याला शिजवायचा नाही, अगदी आपल्याला 5 मिनिटच हे मिश्रण शिजवायचं आहे, नाहीतर बटाट्याचा किस आहे तर तो पूर्णपणे शिजला जातो आणि आपली जी रेसिपी आहे तर ते व्यवस्थित दिसत नाही। त्यासाठी आपल्याला बटाटा जो आहे तो जास्त शिजवायचा नाही, अगदी 5 मिनिट शिजवायचं आहे। त्यासाठी आपण सर्वात शेवटी घातलेलं आहे। झाकण ठेवून इथे आपण मिश्रण 5 मिनिटं शिजवून घेतलेलं आहे। तर इथे आपण आपलं मिश्रण जे आहे तर ते तयार आहे। तर त्यासाठी आपण अशा प्रकारे जर पाहिलं तर त्यावरती बोट उठते चमच्यावरती, अशा प्रकारे दिसलं पाहिजे, किंवा आपण एखाद्या वाटीमध्ये घेतलं तर हे बघा खाली वितळत नाही किंवा खाली सरकत नाही, अशा प्रकारचं घट्ट मिश्रण तयार झालेलं आहे। आता हे थोडेसे थंड करून घ्यायचे आणि आपण याचे पापड घालायला घेऊया। एखाद्या प्लास्टिकच्या कव्हरवरती किंवा कॉटनच्या तुम्ही एखाद्या कपड्यावरती देखील हे पापड घालू शकता। अतिशय साध्या सोप्या पद्धतीने सुरेख असे हे पापड तयार होतात। बटाट्याचा खीस आपण लांब लांब करून घातलेला आहे, त्यामुळे पापड हे जे आहे तर ते दिसायला देखील खूप छान दिसतात। आणि बटाटा जास्त शिजवायचा नाही, म्हणजे आपल्या पापडामध्ये अशा प्रकारे जे बटाटा आहे तर तो दिसायला छान दिसतो। इथे मी सर्व पापड घालून घेतलेले आहेत आणि दुपारच्या नंतर जेव्हा वरून पापड छान सुकतील तेव्हा ते पापड अशा प्रकारे आपल्याला पलटवून घ्यायचे आहेत, म्हणजे दोन्ही बाजूने ते अगदी सहज सुकतात आणि चांगले लवकर सुकतात। तर अशा प्रकारे आपण बाजू बदलून घ्यायची आणि पुन्हा एकदा आपल्याला 2 दिवस कडक उन्हामध्ये हे जे पापड आहे तर ते व्यवस्थित सुकवून घ्यायचे। इथे माझे पापड तयार आहे। 1 कप साबुदाण्यापासून इथे आपले 55 पापड तयार झालेले आहेत। अगदी करायला सोपे आहेत, पळीने तुम्ही सहज हे पापड करू शकता। रेसिपी अतिशय सोपी आहे, तुम्ही नक्की ट्राय करून पहा। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। पहिल्यांदाच माझ्या चॅनलवरती आला असेल, पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर नक्की सबस्क्राइब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करून आम्हाला प्रोत्साहित करा। तर इथे बघा पापड आपण तळून पाहिलेला आहे, छान असा पापड फुललेला देखील आहे आणि चवीला देखील अतिशय सुरेख लागतो। तर उपासालासाठी तुम्ही अशा प्रकारे 1 कप साबुदाण्याचा पापड नक्की करून पहा। अतिशय कुसकुशीत असे हे पापड बनतात। मी तुम्हाला एक पापड तोडून दाखवते, चवीला देखील अप्रतिम आहेत। नक्कीच अशा प्रकारचे पापड तुम्ही ट्राय करून पहा। अगदी कुसकुशीत असे हे पापड तयार झालेले आहेत। नक्कीच जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा।